नाही नाही मी हां शरणागती नाही ते होऊ शकत नाही. तरी टॉन्ट मारले किंवा तिची कॉफी पिऊन टाकली. मुळात जीभ जड असल्यामुळे वाचा बोलून दाखव ना माझं ते बोलून दाखव. अजिबात नाही नाही ते आता बोलून दाखव कारण तिला सगळं सांगायचं असतं. त्याची ही खूप ओढ होते. एसी मध्ये गाडी गाडीमध्ये एसी होता श्रीखंड आणि तेही त्यानेच बनवलं. एक सेकंड थांबा. हाऊस पूर्ण करतो फिटवतो मध्ये जी मजा आहे ना पूर्ण करतो आणि स्वतः फिटवतो मध्ये मजा आहे. म्हणजे मध्ये मी पनीर वगैरे करायचं होतं ते जोपर्यंत परफेक्ट जमत नाही तोपर्यंत मी रोज करायचं. चांगला घास घेतला त्याच्यानंतर म्हणजे फक्त मी समोर होतो म्हणून तिने उलटी की जवळजवळ रोज इडल्या खाते नाश्त्याला आणि टँट्रम्स थ्रो करत नाही. त्याच्यापुढे लिहिणार होते फॉर एव्हरीवन DM फॉर कोलॅब्स अँड इव्हेंट्स. मी खूप माती घालली. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं कळलंच असेल की मी कोणत्या सेटवर आली आहे. तर आता मी दोघांची थोडी परीक्षा घ्यायची ट्राय करते आहे. सो काही प्रश्न आहेत एकमेकांबद्दलचे आहेत. सो तू दिव्याला आता किती ओळखतोस आणि तू आता अभिषेकला किती ओळखतेस हे जाणून घेऊया. ओके. सो अभिषेक लोकांशी फेक बोलतोय ते कसं ओळखायचं? अच्छा कसं अभिषेक लोकांशी फेक बोलतो हे त्याच्या चेहऱ्यावरूनच कळतं. म्हणजे जेव्हा तो बोलत असतो आणि आता एवढं एकतर आम्ही काम करतो एकत्र, त्यात आम्ही दोघेही ॲज अ पेअर म्हणून येतो. सो खूप वेळ एकत्र घालवल्यानंतर कळतं. सो त्याचा चेहरा बघून आणि त्याचे फेशियल एक्सप्रेशन बघूनच मला कळतं की हा एकतर फेक बोलतोय किंवा ह्याचा मूड ऑफ आहे किंवा आणि मग मी त्याला असं बाजूला जाऊन मूड खराब आहे ना तुझा असं केलं की तो फक्त इतकं करतो. सो मला कळतं असं कळतं. आता हे तू करेक्ट आहे का ते त्यालाच विचार. करेक्ट आहे माझं. आणि माझं एक फेक लाफ्टर पण आहे जे माझ्या मित्रांना फेक लाफ्टर म्हणजे तो पण असा असेल असं काहीतरी आहे त्याचं आय थिंक. बरं दिव्या फेक बोलते कसं ओळखायचं? सेम तिचा ना टोन बदलतो हलकासा. तिचं पिच एक आवाज थोडा कमी होतो आणि पिच थोडा लोअर होतो दिव्याचा फेक बोलायला लागली की. आणि खूप काय म्हणू आपण खूप पोलाईट आणि हो अशा झोनला जाते ती फेक बोलते कळत ॲक्च्युली. बरं कोणत्या गोष्टीमुळे हा लगेच इरिटेट होतो? रील करायचं सांगू नको. नाही रील करायचं नाही. तो त्यासाठी मी आता नाही मी हां शरणागती नाही ते होऊ शकत नाही. ते जेव्हा होईल कधी जर असं देवाच्या कृपेने झाली सद्बुद्धी आली तर होऊ शकतं. पण हां जर अभिषेक इरिटेट झाला आहे तो युजली बऱ्याच गोष्टींनी इरिटेट होतो. सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं सांगायला गेलं तर जर एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी नाही झाली तर तो इरिटेट होतो. आणि हां पण आता ती गोष्ट कितपत त्याला मॅटर करते त्याच्यावर ते डिपेंड करतं. सो आता काय गोष्टी आहेत त्या मी नाही रिव्हील करत की एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी नाही झाली की तो इरिटेट होतो. आता त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सरांना माहिती असतील. पॉलिटिकली सेफ नाही पण म्हणजे असं याच्याने की मला जर असं वाटलं की चांगला नाही झाला याच्यापेक्षा मी बेटर करू शकतो मेजर त्या याच्याने स्वतःवरतीच. तो स्वतःवरच राग काढतो. आणि ओके मग दिव्या कशाने इरिटेट होते किंवा तुला करायची इच्छा असेल तर काय करशील? दिव्याला इरिटेट करणं खूप सोपं आहे. तिला म्हणजे काहीतरी टॉन्ट मारले किंवा तिची कॉफी पिऊन टाकली वगैरे तर ती पटकन अजिबात नाही. मी कॉफीवरून अजिबात इरिटेट होत नाही. उलट मी त्याला देते माझी कॉफी की ठीक आहे तू घे पी. मी शेअर करते एवढा आहे. तिचा एवढा मोठा मग आहे तिला जो जात नाही तेवढी कॉफी. अजिबातच नाही उगाच हा करणार आहे. बघ मी तुला सांगते ना या इंटरव्ह्यूमध्येच आता आमच्यात भांडणं होणार आहेत आणि मला तेच हवंय. अगं आम्हाला सीन करायचं आतमध्ये. बरं एखादा बेस्ट फंबल एकमेकांचा हां म्हणजे तू त्याचा सांग तिचा. अभिषेकचं आता रिसेंट एक फंबल होता यार. शिट खूप पटकन होतात अगं ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होतं त्यामुळे ना ते इतके आणि लगेच आम्ही डोक्यात ठेवत पण नाहीत कारण ते सतत होत असतात. हो नाही आणि म्हणजे जर लेट असेल ना वगैरे तिचा पण तो प्रॉब्लेम आणि माझा पण तो प्रॉब्लेम आहे की खूप उशीर जर व्हायला लागला त्यातनं झोप मिळत नाही वगैरे सगळ्या गोष्टी असल्यामुळे
तर बऱ्याचदा ना जीभ जड व्हायला लागते. खूप लेट झाला असं रात्री 2-3 वाजता वगैरे, तर तेव्हा स्लर होतं किंवा आणि एकदम नाही, आमचं फंबल होण्यापेक्षा मी एक आमचा किस्सा सांगेन की आमचं सध्या खूपच आमचं हेक्टिक स्केड्यूल सुरू आहे आणि हा आणि मी म्हणजे दोघेच लढाई लढवत असतो. तर एक सेमच दिवस होता तो आणि त्याच दिवशी दुपारी माझी सगळी वाक्य स्लर यायला सुरुवात झाली. म्हणजे मला कळेच ना की काय होतं आहे माझ्याबरोबर, काय होतं आहे. आणि त्यामुळे ॲक्च्युली मी पॅनिक झाले होते. मग मी डिरेक्टर सर जे आहेत त्यांना सांगितलं, तर ते मला म्हणाले काही हरकत नाही, तू थांब 5 मिनिटं, वेळ घे, पाणी पी, तू ओके झालीस की आपण करू. आणि सेम हीच गोष्ट संध्याकाळी अभिषेक बरोबर त्याच दिवशी सेम हेही त्याच्याही बाबतीत झालं. आणि मग नंतर असं झालं की येस, आमच्या दोघांच्याही बाबतीत हे होतं आहे, कारण आम्ही खूप थकलो आहे मेंटली. आम्ही खूप जरा जास्त मेंटली फिजिकली हो. आणि ना माझं असं झालं, म्हणजे माझी मुळात जीभ जड असल्यामुळे वाचा शुद्धीचे श्लोक वगैरे मी म्हणतो. अजिबात नाही. सगळं सांगायचं असतं ना. आता हे बोलायला तर त्याची ही खूप ओढवते तर त्याची ही खूप उडवते. अजून एक किस्सा, हिने एकदा एक भयंकर कुठलं तरी मिंट आणलेलं होतं. कुठलं होतं ते? आम्ही पुण्याला इव्हेंटला जात होतो हळदी कुंकूच्या प्रवाहाच्याच, आणि आम्ही रेडी वगैरे झालो. आणि नाही, त्याच्या आधी आम्ही खालापूरला थांबलो होतो टोलला. कुठनं आणलं ते महत्वाचं नाही, मला इतकं भयंकर होतं ते. ती मिंट ते मी घेतलं, कारण जे मी नेहमी मिंट खाते ते नव्हतं त्यांच्याकडे अवेलेबल. आणि मग आम्ही इव्हेंटला जातो, तो एसीमध्ये गाडीमध्ये एसी फुल होता. आणि आम्ही बसलो, याला विचारलं एसी मध्ये पण गाडी फुल चालेल, हरकत नाही. थांब ना, आता मला सांगू दे ना. तर मी त्याला विचारलं, तू मिंट खाणार का? मला म्हणाला हो. आणि आम्ही इतके महान, आम्ही दोघांनीही 2-2 नाही ही आता चेंज करू. तिचा अनुभव घेऊन झाला होता. नाही, मला मुद्दाम दिले जसे 2 एकत्र खाल्लं होतं आम्ही. अभिषेक एकत्र खाल्लं होतं यार. 2 आणि ते डेंजर होतं ते जे काय मिळलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला एकतर गाडी पूर्ण चिल्ड झाली होती आणि मलाही एसीची सवय नाही, हिला पण आम्हालाही नाही एसीची जास्त सवय. आणि आम्हाला असा श्वास घेतला ना की पूर्ण थंड म्हटलं जिभेला लकवा मारणाऱ्या आमच्या आता. तो येतो ना ड्राय आईस, तो खाल्ल्यासारखं वाटत होतं. आणि म्हणजे श्वास घेतला तरी ते असं इथपर्यंत. आणि त्यानंतर आम्ही असं केलं की ते मिंट संपेपर्यंत आम्ही सेटवरच्या प्रत्येकाला स्कीम मध्ये फसवून, अरे खाऊन बघ, कमाल आहे. इथे सेटवर हो बापरे. अशा प्रकारे मी ते मिंट संपवलं. हा, म्हणजे आमच्या डिरेक्टर सरांना सुद्धा मी ते खायला दिलंय, एवढं केलंय मी. म्हणजे बघताय ना तुम्ही, मालिकेत किती साधी भोळी आपली आनंदी दिसते आणि इथे किती प्रँक करते ही आनंदी. ह्याचा प्रभाव हा होताच सामील. ह्यानेच मला सांगितलं की अगं आपण करूयात असं. वा, मेन हा. म्हणजे आपल्याला त्रास झाले, बाकीच्यांना पण होऊ देत ना. किती छान. बरं, एखादा पदार्थ जो रोज खाऊ शकता, मी खाऊ शकतो हा एखादा पदार्थ, श्रीखंड, आणि तेही त्यानेच बनवलेलं. रायटर हो त्याला श्रीखंड, आणि तो स्वतः बनवतो आणि तो खूप छान श्रीखंड बनवतो. बरं, तो खूप छान कुक आहे, आधी हे मी सांगते. आणि श्रीखंड म्हणजे तो वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट करत असतो त्याच्यामध्ये. म्हणजे तो प्रोटीन पावडर टाकून, कोको पावडर टाकून, त्याच्यानंतर ब्लूबेरीज, ज्या ड्राय बेरीज असतात त्या टाकून वेगळं वेगळं काहीतरी इन्व्हेंट करायची त्याची हौस एक असते. तो ती वॉट नाही, एक सेकंड थांबा. हाऊस पूर्ण करतो, फिटवतो मध्ये जी मजा आहे ना, पूर्ण करतो. आणि स्वतः फिटवतो मध्ये मजा आहे का आता ना, हाऊस पूर्ण करतो आणि बोलू हा. आणि बरं, स्वतःच खात नाही, सगळ्यांना खाऊ घालतो. बरं, ते चांगलं झालंय नाही झालंय तरीही खाऊ घालतो, पण ते प्रत्येक वेळेस फसत नाही. खरंच ते चांगलं, प्रत्येक वेळेस फसत नाही म्हणजे नाही फसत. मग तेच सांगते मी, चांगलं होतं. त्याला नाही आवडत आहे मी चांगलं बोललेलं. चांगलं बोललेलं नाही की ते आता कन्स्ट्रक्ट कसं केलं होतं वाक्याने. प्रत्येक वेळी फसत नाही,
एखाद वेळी फसतं असा त्याचा अर्थ निघतो. की बाबा हे जे काही आहे ना कधीच फसत नाही असं म्हणलं पाहिजे. जाऊ दे. हो ठीक आहे, तू जे म्हणशील ते. बरं ठीक आहे, मला पण श्रीखंड आवडतं, सो नक्की नक्की पुढच्या ट्राय वेळेस मला करूया, आधी सांग. ट्राय करूया. हो. मग दिव्या काय म्हणते त्यातलं तथ्य कळेल. हो अरे विश्वासच नाही कोणाचा. नाही म्हणजे त्याचे 2-3 किस्से असे आहेत की एकतर मला मध्ये ती खूप एक काहीतरी ट्राय करायला लागलो ना. हां म्हणजे मध्ये मी पनीर वगैरे करायचं होतं, ते जोपर्यंत परफेक्ट जमत नाही तोपर्यंत मी रोज करायचो ते. मग मॉझरेला चीज करायला शिकलो, मग ते जमत नाही तोपर्यंत रोज करायचो असं ते. मग मध्ये एक ती श्रीखंडाची हुक्की लागली होती मला आणि मग रोजच मी घरी जाऊन मस्त दही बिही मागवून चक्का लावायचो सकाळी उठून. मग वेगळं काहीतरी. तर एक्सपेरिमेंटल काहीतरी श्रीखंड. तर एक दिवस मी, आणि मला डार्क चॉकलेट वगैरे खूप आवडतं, तर ना मी माझ्याकडे माझ्या भावाची चोरलेली प्रोटीन पावडर आहे, ती पण चॉकलेट फ्लेवरचीच आहे, आणि कोको पावडर आहे माझ्याकडे ते, आणि प्लस मी 99% वाला डार्क चॉकलेट टाकलं होतं. तर ते भयंकर कडू झाला होता प्रकार, पण ते दिसताना इतकं भारी दिसत होतं की मी घेऊन आलो सेटवरती आणि म्हणलं बघा आज हे केलं आहे. आणि तिने असा मोठ्या चमच्याने एक मोठा घास घेतला. त्याच्यानंतर म्हणजे फक्त मी समोर होतो म्हणून तिने उलटी केली नाही, तिला ते आता काय म्हणजे आता ऑप्शन नव्हता. पण मला आवडतं ते, मला जेन्युअनली आवडतं, म्हणून मी ते खूप डार्क केलेलं होतं. बरं हा हिचा एखादा पदार्थ. ती म्हणजे मी हे माझं एक्झाम्पल होतं की मी काही दिवसच केलं, मी रोज नाही ते खाऊ शकत, आणि म्हणून मी त्याच्यात वेगळं करत होतो. ते पण मी टेस्ट केलं किंवा बाकी मी खपवायचोच इकडे तिकडे. ही जवळजवळ रोज इडल्या खाते नाश्त्याला, आणि म्हणजे मला नॉर्शा येईल आता ते बघून, इतकं म्हणजे मला असं होतं रोज कसं कोण खाऊ शकतं. मला इडली खूप आवडते. नाही, खूप आवडण्याचं रोज कसं खाऊ शकतो. मला आवडते तेच, म्हणजे मला तू असा इडलीच हा एकच प्रकार नाही आहे, पण आता हा इडलीबद्दल बोलतोय म्हणून मी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री मी 4ही वेळ रोज इडली खाऊ शकते. तसंच खिचडी. राज्यच चुकलं तुझं जन्माला. आता जाऊ दे, काही बोलत नसते, बट मला आवडते इडली. आणि तसंच खिचडी आहे, जी मुगडाळीची खिचडी असते, तीही मी रोज खाऊ शकते. म्हणजे तू रोज दिलीस मला तरी मी टँट्रम्स थ्रो करत नाही. येस नाही पण म्हणजे हे खूप इरिटेटिंग आहे हे रोज इडली. आणि काय होतं ना, मला नाही मी नाश्ता बिस्ता कधी करत नाही, आणत नाही, कारण मी खूप लांब नाही येतो. तर इकडे जे कोण येतात ना, बरेचसे जे घरी, आता हे काय घरीच राहतात, घरनं येतात वगैरे, तर मी सगळ्यांकडे जाऊन जवळजवळ वसुली केल्यासारखं काय आणले करून खातो. तर ते मध्ये मग मी बंद केलेलं, रोज काय सकाळी इडली म्हणजे काय, म्हणजे इतरांसाठी तरी दुसरं काहीतरी आणावं. बरं ह्यांच्यासाठी नाही, आमचा एकत्र कॉल टाईम असतो, सकाळी 6:30 वाजता कॉल टाईम असतो. ही काळजी आम्हाला की त्यानेही काही खाल्लं नसेल, मग आपण त्याच्यासाठीही काहीतरी ऑर्डर करूया, त्याच्यासाठीही काहीतरी घेऊन जाऊया. ह्या सगळ्याचं काहीही नाही आहे. आणलंय त्यालाही काही महत्त्व नाही, वेगळं काहीतरी आणायचं ही अपेक्षा असते लोकांची. ठीक आहे, पण आता काय, ठीक आहे. बरं एखादं टोपण नाव जे माहिती आहे तुला, ह्याचं सिक्रेट टोपण नाव. अभिषेकचं, ह्याला अभ्या म्हणतात सगळे, कॉमन आहे. आणि हां जाऊ दे, माझं नाव सुद्धा इतकं कॉमन आहे ना. आता तू जोरात ओरडलीस अभिषेक, तर 3-4 जण तरी अभ्या वगैरे. आणि त्याच्या आधीच्या सिरियल्सची जी नावं आहेत, ज्या सिरियल्स त्याने केल्या आहेत त्या, पण त्या आता मी नाही बोलू शकत. पण त्याचं ते टोपण नाव, ते टोपण नावं नाहीये. पण हिचं टोपण नाव काय माहितीये तुला? हिचे तर मीच अँडी म्हणतो तिला, बाकी त्याने माझं नाव ठेवलं अँडी. का? असं आनंदीचं अँडी नाही. ते म्हणजे आमचे जे मेकअप रूम्स आहेत त्याच्यावरती ना, म्हणजे रोज बदलत असतात ना, तर तिचे आमचे दादा आहेत ते, आणि त्यांना इंग्लिशची खूप हौस आहे. तर ते एक हे लावतात, टेप लावतात, आणि त्याच्यावर नावं लिहितात, आणि रोज ते नवीन स्पेलिंग इन्व्हेंट करतात प्रत्येक नावाचं. तर ती शलाका आहे, तिचं शालुका वगैरे असं करतात. एक दिवस तिचं आनंदीचं फक्त अँडी असं लिहिलं होतं, त्यामुळे अँडी. बरं शेवटचा प्रश्न, जर अभिषेक डेटिंग ॲपवर असेल तर त्याचा बायो काय असेल? मराठीत की इंग्लिशमध्ये? काहीही सांग. इंग्लिशमध्ये माझं इथेच मला आवडलं. डेटिंग ॲपवर नेव्हर नो असूही शकतो तो, ना, चेक करावा लागेल. पण बायो मला असं वाटतं की जाऊ दे, खूपच नको. का म्हणजे काय झालं? हो ना, काय
आठवतच नाहीये तिला आठवतच नाही. नाही तिच्या डोक्यात आलंय काहीतरी आहे पण काहीतरी. तिला ते नाही, काही बोलायचं नाही, काही नाहीये. नाही, काही नाही. असू शकतो, काहीतरी असू शकतो. समथिंग वन लाईनर. ऑलवेज अवेलेबल. ठीक आहे ठीक आहे. तुला कळतं ना म्हणून मी नव्हते बोलत. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यापुढे लिहिणार होते फॉर एव्हरीवन. अरे अरे असाही तुझा आकडा वाढत चालला आहे. हे झालं उत्तर संपलं. हिचं उत्तर संपलं झालं. सॉरी, प्लीज एडिट मध्ये उडवून टाका. नाही बरं तूच सांग तुझा काय असेल मग बायो. नाही मला मुळात ते डेटिंग ॲप बीप मला ते मुद्दा कन्सेप्टच तो नाहीये. असेल असेल तर काय असणार. मी सांगू का काय करेल, एखादी शायरीच ठेवेल. हां बेस्ट. माझा इंस्टाग्रामवरचा जो आहे बायो तोच मी सांगेन. बरं हिचं काय असेल. तिचा DM फॉर कोलॅब्स अँड इव्हेंट्स. परफेक्ट इतका परफेक्ट सांगितलं त्याने खरंच. मग मी खूप माती घालली. पण काहीही असो मज्जा आली तुमच्याशी गप्पा मारायला आणि थोडी भांडणं करा त्याच्यावरून. ती होणारच आहेत आता आतमध्ये. येस ती काय मध्ये तुम्ही BTS शूट करायला या. बरं बाय, मी पळते, मला बोलावतायत. बाय 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 बाय.